राजा शिवाजी हा चित्रपट रितेश देशमुखने निर्माता म्हणून बनवलेला आहे. ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक सुद्धा तोच आहे आणि शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुद्धा त्यानेच या चित्रपटामध्ये बनवलेली आहे. हा चित्रपट अतिशय चांगला बनवण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीविषयी, त्यांच्या बालपणापासून त्यांच्या निधनापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मराठी माणूस म्हणून आपण ते शाळेत सुद्धा शिकलेलो आहोत आणि जवळजवळ दररोज आपण शिवाजी महाराजांविषयी काही ना काहीतरी ऐकत असतो, वाचत असतो, बोलत असतो. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांविषयी नव्याने आपल्याला काही सांगण्याची गरज नाही आहे. पण शिवाजी महाराजांच्या सारखं असामान्य आयुष्य मोठ्या पडद्यावर साकारणं आणि ते अतिशय यशस्वीपणे साकारून दाखवणं म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं की रितेश देशमुख या हरहुन्नरी कलाकाराने ते लिलिया पेललेलं आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही विघ्नसंतोषी लोकांनी शिवाजी महाराजांची भूमिका रितेश देशमुख खरंच साकारू शकेल का चांगल्या प्रकारे याच्याविषयी शंका उत्पन्न केल्या होत्या. पण इथे रितेश देशमुखने सगळ्यांच्या थोबाडीत मारलेली आहे असंच म्हणावं लागेल. हा चित्रपट अतिशय उच्च निर्मिती मूल्य असलेला आहे आणि तो एकदा, दोनदा, तीनदा सुद्धा पाहिला जाऊ शकतो, इतका तो चांगला बनवण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रितेश देशमुखने इतक्या प्रगल्भपणे साकारलेली आहे की काही मिनिटातच आपल्याला जाणवायला लागतं की जणू काही शिवाजी महाराजच आपल्यासमोर आलेले आहेत किंवा शिवाजी महाराज जसे होते तसंच आपल्याला जणू काही रितेश देशमुखने ते साकारून दाखवलेलं आहे. जे जे शिवाजी महाराजांविषयी आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, जणू काही फ्रेम टू फ्रेम शिवाजी महाराज असेच होते किंवा असेच असले पाहिजेत असं आपल्याला वाटायला लागतं. इतके चांगले प्रसंग आणि म्हणजे प्रसंग जमून आलेले आहेत आणि त्यांनी ॲक्टिंगसुद्धा तितकी चांगली केलेली आहे. चित्रपटात त्यांनी साकारलेलं शिवाजी महाराजांचं पात्र फार भाव खाऊन जातं आणि आपल्या मनात सुद्धा ते बसतं. त्याच्यामुळे हॅट्स ऑफ टू रितेश देशमुख. चित्रपटात रितेश देशमुख व्यतिरिक्त अभिषेक बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका वठवलेली आहे आणि विशेषतः ॲक्शन सीन्समध्ये ती भूमिका एवढी तगडी आणि एवढी भारी वाटते की ते सुद्धा त्यांच्या भूमिकेसाठी भाव खाऊन गेलेले आहेत आणि त्यांनी अतिशय